देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. हा प्रसंग यासाठी की आपण त्याची स्तुती करावी, भक्ती करावी, त्याचं जीवनी वचन ऐकावं, त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालावं. देव आपली भेट घेणार आहे. पुढील वेळ आपण प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. तू त्या अत्युच्च आसनावर विराजमान आहेस हे प्रभू. जे काही आहे ते सर्व तुझ्या पायाखाली आहे, तुझ्या हातामध्ये आहे हे प्रभू. सर्व जगाचा तूच नियंता आहेस हे प्रभू. आम्ही तुझ्यासमोर लीन नम्र होतो. आम्ही आमचे कान उघडे करतो, डोळे उघडे ठेवतो यासाठी की तुझं वचन हे प्रभू आमच्या अंतःकरणापर्यंत जाईल आणि आमचं जीवन बदलून जाईल, आशीर्वादाने भरून जाईल, तुझ्या प्रकाशाने भरून जाईल, तुझ्या सामर्थ्याने भरून जाईल. आणि म्हणून पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्य तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे
तो निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय 17 आणि 18 ही वचनं. निर्गम 13, 17 आणि 18 ही वचनं. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, फारोने लोकास जाऊ दिले तेव्हा पलिष्ठी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिस्राकडे परत जातील असे देवाला वाटले. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने नेले. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की देवाने इस्रायलांना रानाच्या वाटेने का नेलं. देवाने इस्रायलांना रानाच्या वाटेने का नेलं. आत्ताच आपण निर्गम 13-18 मध्ये वाचलेलं आहे आणि या वचनातून आपल्याला दिसतं की देवाने इस्रायलांना जवळचा मार्ग असूनही जवळच्या मार्गाने नेलं नाही, परंतु दूरच्या मार्गाने आणि रानाच्या वाटेने, असे शब्द त्या ठिकाणी आहे. रानाच्या वाटेने त्यांना पुढे नेलं. आता ही जी वाट खरं वाटच नव्हती, कारण त्या वाटेने कोणीच जात नव्हतं, जाण्याची गरज पडत नव्हती. मूर्खपणाचं असल्या प्रकारे ते होतं आणि ती वाट निर्जन आणि शुष्क वृक्ष आणि खाच खडग्यांनी भरलेली असल्या प्रकारची होती. त्या मार्गावर ना सावली होती, ना झाडं झुडपं होते. त्या ठिकाणी ना अन्नाची सोय होती, ना पाण्याची सोय होती. त्या ठिकाणी ती वाट तांबड्या समुद्रामधून जाणारी असल्या प्रकारची होती. ती वाट शत्रूंच्या प्रदेशामधून जाणारी होती. ती वाट लढायांची होती आणि म्हणून ती वाट जी होती रानाची होती आणि त्या वाटेवरून कोणी जाणारं नव्हतं, कारण ती वाटच नव्हती. मग असल्या प्रकारे आपण पाहतो की बाह्य आणि नैसर्गिक रीतीने जर पाहिलं तर ही वाट मरणाकडे नेणारी आणि नाशाकडे नेणारी असल्या प्रकारे इस्रायलांसाठी होती. मग प्रश्न पडतो की अशी जर ही रानाची वाट होती तर देवाने इस्रायलांना म्हणजे त्याच्या लोकांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना मिस्रातून तर सोडवलं, परंतु या कठीण असल्या प्रकारच्या संकटांनी भरलेल्या असल्या प्रकारच्या खडतर असल्या प्रकारच्या या वाटेने देवाने त्यांना का नेलं. तर त्याच्या पाठीमागं देवाचे हेतू होते आणि ते हेतू समजणं आपल्या जीवनात फार गरजेचं आहे आणि त्या हेतूंवर विश्वास ठेवणं हेही आपल्याला महत्त्वाचं असल्या प्रकारचं आहे. पहिला हेतू अनुवादाचं पुस्तक 8:2-3-10 या वचनामधून आपल्याला समजतो आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की देवाने इस्रायल लोकांना रानाच्या वाटेने नेलं. याला पहिलं कारण हे होतं की देवाला त्यांना लीन करायचं होतं. देव हा सर्वोच्च आहे, सर्वात उंच आहे, सर्व शक्तिमान आहे, जगाचा निर्माण करता असल्या प्रकारचा आहे आणि त्या देवासमोर हे जे इस्रायल लोक त्यांनी नम्र व्हावं, नम्रतेने चालावं ही त्यांच्या संबंधाने देवाची इच्छा होती आणि त्यांनी नम्रता शिकावी, नम्र व्हावं हा देवाचा हेतू होता. ज्यावेळेस एखादा व्यक्ती नम्र असतो तो एखाद्या उघड्या भांड्यासारखा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही काही टाकू शकता, ते भांडं भरू शकता, कारण त्याचं तोंड उघडं आहे. त्याच्यामध्ये सोनं भरू शकता, त्याच्यामध्ये पाणी भरू शकता, त्याच्यामध्ये द्राक्षरस भरू शकता, कारण त्याचं तोंड उघडं आहे. उघड्या भांडं म्हणजे नम्र व्यक्तीचं दर्शक आहे. परंतु जो गर्विष्ठ व्यक्ती आहे तो दगडासारखा असतो. त्याच्या आत काहीच जाऊ शकत नाही. ना पाणी जाऊ शकत, ना मध जाऊ शकत, ना धन जाऊ शकत. तो कोरडाचा कोरडाच राहतो. कितीही होता त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. जो गर्वाने भरलेला मनुष्य असतो त्याच्या जीवनात कुठलंच कार्य होऊ शकत नाही आणि देवाची इच्छा ही होती की त्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं आणि त्याच्यासाठी त्यांनी नम्र असणं गरजेचं होतं.
म्हणजेच त्यांचं तोंड उघडं असणं हे गरजेचं होतं. उघड्या तोंडाच्या भांड्याप्रमाणे, मडक्याप्रमाणे त्यांचं जीवन नम्र असावं ही देवाची इच्छा होती आणि तो देवाचा हेतू होता. त्यानंतर दुसरा हेतू देवाचा त्या इस्रायल संबंधाने हा होता की त्यांनी हे शिकावं की त्यांचा देव हा पुरवठा करणारा असल्या प्रकारचा देव आहे आणि देवाने त्यांना ही गोष्ट रीतीने म्हणजे वस्तुस्थितीमधून त्यांना दैनंदिन जीवनाच्या अनुभवामधून देवाने त्यांना शिकवलं. आपल्याला माहीत आहे की त्यांचा प्रवास काही एका दिवसाचा नव्हता आणि लोक किती होते? 6 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त. या 6 लाख लोकांना देवाने 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, परंतु 40 वर्ष अन्न पुरवलं. 40 वर्ष मान्ना पुरवला आणि अनेक चमत्कार आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. त्याच्यामधला हा एक फार मोठा असल्या प्रकारचा चमत्कार आहे की या इस्रायलांनी 40 वर्ष हे स्वर्गीय अन्न खाल्लं, मान्ना खाल्ला. आणि मान्ना अन्न हे माणसाच्या जीवनाचं दैनंदिन गरज आहे. त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. आणि देवाचा हात, देवाचं कार्य आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आहे. आणि देवाने त्यांच्या भाकरीची सुद्धा काळजी घेतली, म्हणजे अन्नाची सुद्धा काळजी घेतली. इतकंच केवळ त्यांच्या कपड्याची काळजी घेतली, त्यांच्या चपलांची काळजी घेतली. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं अनुवाद 8:3 मध्ये तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. देवाने रानामध्ये आपल्याला असं दिसतं की इस्रायलांच्या ज्या गरजा, दैनंदिन गरजा, अन्नाच्या, पाण्याच्या, वस्त्राच्या, चपलांच्या, संरक्षणाच्या, सावलीच्या, प्रकाशाच्या, या सर्व ज्या दैनंदिन गरजा माणसाच्या आहेत त्या 40 वर्षपर्यंत पुरवलेल्या आहेत. आणि त्या उदाहरणावरून देवाने त्यांना हे शिकवलं की मी तुमचा पुरवठा करणारा देव आहे. मी एखाद्या मेंढपाळासारखा आहे आणि मी जर आहे तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची उणीव भासू शकत नाही. हा दुसरा हेतू देवाचा होता. तिसरा हेतू, देवाने त्यांना रानामधून का नेलं, तर तिसरा हेतू हा होता की देवाने त्यांना हे शिकवायचं होतं की त्यांचा देव त्यांच्यासाठी लढणारा देव आहे. ते मोजके होते, 6 लाख होते. त्यांच्याकडे काही एवढं मोठे सैन्य, कसलेलं सैन्य नव्हतं, फार मोठे शस्त्र नव्हते, ते तर प्रवासी होते. आणि परंतु अशा परिस्थितीमध्ये ते असताना देवाने त्यांना चालवलं, पुढे नेलं कारण देव त्यांच्यासाठी लढणारा देव होता. ज्यावेळेस हे इस्रायल लोक त्या मिस्रामधून निघाले आणि तांबडा समुद्र ते क्रॉस करत होते, पलीकडे गेले आणि मागून ज्यावेळेस मिस्री सैन्य त्यांचा पाठलाग करत करत त्या तांबड्या समुद्राच्या मार्गाने जात होते, त्यावेळेस देवाने काय केलं, त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, वचन 24 मध्ये लिहिलेलं आहे की रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघांच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथाची चाके काढून ते चालविणे कठीण केले. त्यामध्ये म्हणजे तांबड्या समुद्राच्या त्या कोरड्या रस्त्यावरून जात असताना देवाने हे केलं, त्यांच्या रथांचे चाकच काढून टाकले, त्यांचा गोंधळ उडून टाकला, त्यांची त्रेधा उडवली. आणि मग असल्या प्रकारे ज्यावेळेस परिस्थिती त्या तांबड्या समुद्रामधून जात असताना त्यांची झाली, त्यावेळेस ते काय म्हणाले, मिस्री लोक काय म्हणाले ते सुद्धा त्या ठिकाणी आपण वाचू. ते काय म्हणाले, तेव्हा मिस्री म्हणू लागले,
आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, माघारे पळण्याच्या विचारात होते. आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, कारण काय सांगितलं? हे मिस्री लोकांचे शब्द आहेत, इस्रायलांचे शब्द नाही. मिस्री लोक जे त्यांचे शत्रू होते त्यांचे शब्द आहेत. ते काय म्हणाले? कारण परमेश्वर इस्रायलांच्या बाजूने लढत आहे. ज्यावेळेस त्यांचे रथांचे चाक देवाने काढून टाकले, त्यांचा गोंधळ उडून टाकला, त्यावेळेस त्यांना कळलं नाही ही साधी गोष्ट नाही. इस्रायलांचा देव यांच्यासाठी लढत आहे आणि आपला निभाव लागणार नाही, म्हणून ते परत फिरून पळून जाण्याच्या विचारात होते. त्यांना कळलं होतं कारण की इस्रायलांचा देव त्यांच्यासाठी लढत आहे. दुसरा प्रसंग, हेच इस्रायल ज्यावेळेस पुढे गेले त्यावेळेस ते अमोऱ्यांचा राजा सियोन याच्या प्रदेशामधून गेले. त्याचप्रमाणे बाशानाचा राजा ओग याच्या प्रदेशामधून त्यांना जावं लागलं. पण या दोन्ही राजांनी त्यांना अडवलं, त्यांना त्यांच्या राज्यामधून जाऊ दिलं नाही. त्यावेळेस देव त्या ठिकाणी सुद्धा इस्रायलाच्या बाजूने लढला आणि एवढे पराक्रमी राजे हे सियोन आणि ओग यांना देवाने मारून टाकलं. इस्रायल लोक पुढं जात राहिले, इस्रायलांना कोणी अडवू शकलं नाही. हे 6 लाखाचं एक छोटं राष्ट्र, त्यांना कोणताच राजा, कोणतंच राज्य अडवू शकलं नाही. शस्त्र त्यांच्याकडे होते, रथ होते आणि फार कसलेले सैनिक होते, तरी ते त्यांचा मार्ग अडवू शकले नाही. याला कारण ते नव्हते, परंतु त्यांचा देव होता, तो त्यांच्यासाठी लढत होता आणि म्हणून त्यांना कोणी अडवू शकलं नाही आणि ते पुढं गेले. आणि आपण पाहतो की अशा रीतीने देव त्यांच्यासाठी लढणारा देव आहे, हे त्यांना शिकवायचं होतं पुढील जीवनासाठी. त्यानंतर पुढचा हेतू, चौथा हेतू, देवाने इस्रायल लोकांना या रानामधून का नेलं? चौथा हेतू हा होता की देवाला आपला प्रबळ हात म्हणजे सामर्थ्याचा हात दाखवायचा होता. देवाला आपला प्रबळ हात म्हणजे सामर्थ्य हात दाखवायचा होता. परंतु पुढचा प्रश्न हा आहे की कोणाला दाखवायचा होता? इस्रायलांना दाखवायचा होता, ते बरोबर आहे, परंतु त्यांचे जे शत्रू मिस्री लोक त्यांना दाखवायचा होता. इतकंच केवळ नाही, परंतु सगळ्या जगाला दाखवायचा होता आपला प्रबळ हात. आणि म्हणून त्या हाताविषयी लिहिलेलं आहे की ज्यावेळेस देवाने या इस्रायल लोकांना त्या तांबडा समुद्रामधून पार नेलं, परंतु त्याच्या लोकांना त्याने पार नेलं, त्यांना वाचवलं, अद्भुत रीतीने त्यांना वाचवलं. परंतु त्याचे जे शत्रू, बलाढ्य शत्रू मिस्री आणि त्यांचं सैन्य, त्याने त्याच तांबड्या समुद्रामध्ये बुडवून टाकलं. आणि हे जे कार्य झालं त्यावरून जगाला दिसला तो देवाचा प्रबळ हात. आणि काय लिहिलेलं आहे? निर्गम 14:31 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने मिस्रांना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले व परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला. देवाने देवावर विश्वास ठेवला आणि मोशेवर सुद्धा विश्वास ठेवला. आणि हे अद्भुत कार्य जे झालं त्यामुळे देवाचं गौरव झालं, देव गौरवशाली झाला. कारण तो सुद्धा देवाचा हेतू होता की मी गौरवशाली व्हावं, मिस्री लोकांवर, त्याचप्रमाणे जगावर, आणि जगाला हे दिसावं की मी गौरवी देव आहे, मी गौरवशाली देव आहे. आणि तो सुद्धा देवाचा हेतू होता. त्या ठिकाणी निर्गम 14:4, 17, 18 या वचनामध्ये असं दिसतं की देवाने आपला हेतू सांगितला की अद्भुत कार्य झाल्यावर तो देव म्हटला होता की मी गौरवशाली होईल, मी गौरवशाली होईल. म्हणजे देव गौरवशाली होण्यासाठी देवाने त्यांना अशा रानाच्या वाटेमधून नेलं, अशा समुद्रामधून नेलं, अशा वृक्ष
असल्या प्रकारच्या प्रदेशामधून नेलं. अनेक चमत्कार, अद्भुत कृत्ये देवाने त्यांच्यासाठी केले. आपला हेतू पूर्ण करण्यासाठी देवाने जे महान कृत्य इस्रायल लोकांसाठी केले, मला असं वाटते ते एका शब्दात सांगायचं तर किंवा एका वाक्यात सांगायचं तर अनुवाद 32:11 मध्ये आपल्याला वाचता येईल किंवा सांगता येईल. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, मला असं वाटते हे एकच वाक्य देवाने जे अद्भुत कार्य केलं त्यांच्या प्रवासामध्ये, रानाच्या प्रवासामध्ये, त्याचं वर्णन या एकाच वाक्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की गरुड पक्षीन आपले कोटे हलविते, आपल्या पिल्लांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावरून वाहते. त्याप्रमाणे परमेश्वराने इस्रायल लोकांना चालविले. या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाने त्यांना जणू काय पक्षीन जशी आपल्या पिल्लांना वाहून नेते आपल्या पंखावर, त्याप्रमाणे देवाने इस्रायल लोकांना एखाद्या आपल्या मुलांप्रमाणे, पिल्लांप्रमाणे त्या पंखावर वाहून नेलं. खाली जमिनीवर भयंकर संकट होते, तांबडा समुद्र होता, कठीण असल्या प्रकारची काट्यांची, दगडांची असल्या प्रकारची वृक्ष आणि शुष्क निर्जन असल्या प्रकारची वाट होती. सावली नव्हती, पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, खाच होते, खडगे होते, डोंगर होते. धोकादायक असल्या प्रकारचा रस्ता तो होता, रानाचा रस्ता तो होता. परंतु ह्या रानाचा अनुभव देवाने त्यांना येऊच दिला नाही, कारण ज्या ज्या वेळेस असल्या प्रकारे प्रश्न आले त्या वेळेस देवाने त्यांच्यासाठी अद्भुत असल्या प्रकारचं कार्य केलं. फक्त त्या इस्रायल लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता, परंतु तो विश्वास त्यांनी ठेवला नाही. परंतु त्यांना अडचण आलीच नाही. ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळेस देवाने लगेच त्यांच्यासाठी अद्भुत कार्य केलं. अन्न नव्हतं त्यावेळेस त्यांना मान्ना दिला, पाणी नव्हतं त्यावेळेस खडकामधून पाणी काढलं, लढाई आली त्यावेळेस देव त्यांच्यासाठी लढला. ज्यावेळेस त्यांच्या डोक्यावर सावलीची गरज होती त्यावेळेस मेघस्तंभ त्याने धरला. ज्यावेळेस प्रकाशाची गरज होती त्यावेळेस अग्निस्तंभ त्यांच्या समोर धरला, तो त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांचा प्रवास पंखावरचा होता. हालेलुया. रानाचा होता परंतु पंखावरचा होता. ते रान त्यांना त्या रानाचे झटके, रानाचे ठोकरा, रानाचं ते काटे त्यांना लागलेच नाही. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं तर त्यांचा प्रवास एक प्रकारे विमानाचा होता. विमानामधून आपण जातो, समुद्रावरून जातो, डोंगरावरून जातो, दऱ्यामधून जातो, वादळांमधून जातो, भयंकर असल्या प्रकारच्या परिस्थितीमधून, अग्नीमधून जातो. त्या विमानातल्या लोकांना कुठं धक्काच नसतो, ते सरळ जाऊन पोहोचतात ज्या ठिकाणी पोहोचायचं. ह्या गोष्टी त्यांना क्रॉस कराव्या लागतात. प्रत्यक्ष त्यांना त्या झळा बसत नाही. एखाद्या विमानासारखा त्यांचा प्रवास होता. ह्या गोष्टी त्यांना त्यांच्या जीवनात आल्या, परंतु त्याचा स्पर्श त्यांना होऊ शकला नाही. देवाने सर्व त्यांचे प्रश्न, समस्या, गरजा पूर्ण केल्या आणि ते अद्भुत रीतीने पूर्ण केला. आणि ते पुढं आणि पुढं जातच राहिले. कोणी त्यांना अडवू शकलं नाही. इब्रिकरास पत्र 5वा जो हेतू आहे, देवाने इस्रायल लोकांना रानातून नेलं, याचा 5वा हेतू हा सर्वात मोठा हेतू आहे, महत्वाचा असल्या प्रकारचा हेतू होता. तो हा की देवाने त्यांना रानातून तर नेलं. प्रश्न आहे की कुठे नेलं? रानातून नेलं, परंतु कुठे नेलं? किंवा दुसरा प्रश्न आपण विचारू शकतो, ही रानाची वाट त्यांना पार करावी लागली, परंतु ही वाट कुठे जाणारी होती? तर ही वाट स्वर्गीय देशाकडे, स्वर्गाकडे, स्वर्गीय नगराकडे, स्वर्गीय घराकडे जाणारी होती.
स्वर्गाकडे जाणारी ही वाट होती, वतनाकडे जाणारी ही वाट होती. आणि देवाची त्यांच्यासाठी ही इच्छा होती. इब्रिकरास पत्र 11व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो अनेक देवाचे सेवक होऊन गेले आणि त्यांची वाट सुद्धा परीक्षांची होती, भयाची होती, जीवना मरणाची होती, अनेक कठीण परीक्षांची होती, प्रश्नांची होती आणि दुष्काळाची होती आणि धोक्याची होती. त्यांची वाट रानाची होती, परंतु तरी ते त्या रानामधून त्या विश्वासाने चालत राहिले, कारण त्यांना हेच माहीत होतं की ही वाट, ही रानाची वाट पुढे वतनाकडे जाणारी आहे, स्वर्गीय वतनाकडे जात आहे. आणि म्हणून इब्रिकरास पत्र 11, 13, 15, 16 त्यांच्याविषयी असं लिहिलेलं आहे, हे जे प्रवासी, या रानाच्या वाटेचे प्रवासी देवाचे सेवक, इब्रिकरास 11 मध्ये ज्यांच्याविषयी सांगितलेलं आहे त्यांच्याविषयी काय सांगितलेलं आहे, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नाही, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे त्यांनी पत्करले. पुढे वचन 15 मध्ये लिहिलेले आहे, ज्या देशातून ती निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. स्वर्गीय देशाकडे पाहत, स्वर्गीय देशाची उत्कंठा धरत ते ही रानाची वाट चालले. स्वर्गीय देशाची उत्कंठा. बंधूंनो, आम्ही जर आमच्या जीवनामध्ये ही स्वर्गीय देशाची उत्कंठा धरून जर आम्ही जीवन जगतो तर आमचं जीवन हे वेगळं होईल. आमचं जीवन हे आनंदाचं होईल, स्तुतीचं होईल, विश्वासाचं होईल, आशेचं होईल. इस्रायल लोकांनी मात्र ती उत्कंठा धरली नाही आणि म्हणून त्यांचं जीवन कुरकुरीचं होतं. त्यांनी बंड केलं देवाविरुद्ध आणि त्यामुळे देव त्यांच्यावर संतुष्ट राहिला नाही. देवाला फार दुःख झालं त्यांच्या संबंधाने. परंतु आम्हाला आमचाही जीवनाचा प्रवास असा रानाचा आहे. बंधूंनो, फार भयंकर धक्कादायक असल्या प्रकारचे प्रसंग आम्हालाही पाहावे लागतात, आम्हालाही दुःख अनुभवावं लागतात, आम्हाला सुद्धा काट्यांमधून जावं लागतं, आम्हाला सुद्धा दगडांमधून जावं लागतं, दऱ्यांमधून जावं लागतं, मृत्यूछायेच्या दऱ्यांमधून सुद्धा आम्हाला जावं लागतं. हा मार्ग सोपा नाही, रानाचा आहे. आणि रानाचा आहे तरी देवाने आम्हाला ह्याच मार्गाने नेलेल्या आमच्या ख्रिस्ती जीवनाचा हाच मार्ग आहे. जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत आमचा मार्ग हा असाच आहे, कारण देव सुद्धा आम्हाला या रानाच्या मार्गाने नेतो. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये इतरांच्याही जीवनाचा मार्ग हा सोपा नाही, परंतु त्याच्यापेक्षा दुप्पट आमच्या जीवनाचा जो मार्ग आहे अधिक कठीण आहे. रानाचा हा रस्ता आहे, रानाची ही वाट आहे. परंतु आम्हाला हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की आम्ही देवाचे लोक आहोत आणि ही जी वाट आहे रानाची ती देवाने आम्हाला दिलेली आहे. परंतु त्यामध्ये एक प्लस पॉईंट हा आहे की ही वाट तर देवाने दिली, परंतु या वाटेमध्ये समोर तो आहे, तो संगती आमच्या संगती आहे. त्याचा प्रकाश आमच्यासाठी आहे, त्याची सावली आमच्यासाठी आहे, त्याचा अग्निस्तंभ आमच्यासाठी आहे, त्याचा मेघस्तंभ आमच्यासाठी आहे. तो आमच्यासाठी लढणार आहे, तो आमच्यासाठी पुरवठा करणार आहे. तो जे अडथळे आमच्या जीवनामध्ये येतात ते त्यामधून रस्ता तयार करणारा हा देव आहे, आमच्यासाठी लढणारा तो देव आहे. आणि म्हणून कोणता रस्ता आहे, किती कठीण आहे, किती रानाचा आहे, किती भीतीदायक, हा प्रश्न दुय्यम आहे. परंतु असल्या रीतीने पुष्कळदा अनेक लोक अडखळतात ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये असल्या प्रकारचं रानाची वाट येते, काट्यांची, दगडांची, दुःखाची, त्रासाची, आजाराची, परीक्षांची. त्यावेळेस ते गोंधळतात, त्यावेळेस ते देवापासून दूर जातात, देवावर उलटतात, कुरकुर करतात इस्रायल लोकांप्रमाणे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे.
की आम्ही देवाचे लोक आहोत, परंतु पुष्कळदा देव आम्हाला या रानाच्या वाटेवरून नेतो, परंतु त्याच्या मागे त्याचा फार गौरवी आणि मोठा हेतू आहे. त्याचा हा हेतू नाही की आमचा नाश व्हावा, त्याचा हा हेतू नाही की आमचं नुकसान व्हावं, हा त्याचा हेतू नाही. कल्पना करा, ज्या देवाने इस्रायल लोकांना 10 मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार करून अद्भुत रीतीने अविश्वसनीय असल्या प्रकारच्या मार्गाने त्या इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या बलाढ्य त्या हातामधून सोडवलं, जो हा सोडवणारा देव आहे तो त्यांना वाटेत मारेल कसा? म्हणून खरं पाहिलं तर इस्रायल लोकांना कुरकुरीची जागाच नव्हती. उलट त्यांनी स्तुती करायला पाहिजे होती, त्याच्या नावाने प्रार्थना करायला पाहिजे होती, त्याच्यासमोर लीन व्हायला पाहिजे होतं आणि कुठल्याही टोकाच्या परिस्थितीत विश्वासाने त्यांनी उभं राहायचं होतं आणि पुढे जायचं होतं. परंतु तसं झालं नाही, कारण तो रानाचा मार्ग स्वीकारूच शकले नाही. जर देव आम्हाला तो मार्ग देतो तर तो मार्ग सुद्धा आमच्या भल्यासाठीच आहे, चांगल्यासाठीच आहे आणि गौरवासाठी सुद्धा आहे. आणि तो मार्ग शेवटी त्या वतनाकडे, दूध आणि मध ज्या प्रदेशामध्ये वाहतात अशा त्या वतनाकडे घेऊन जाणार आहे. हा विचार जोपर्यंत आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत आम्ही या मार्गावरून पुढे आणि पुढे विश्वासाने जाऊ शकत नाही. आज आमचंही जीवन असल्याच प्रकारच्या अनेक प्रसंगामधून, अनेक धक्कादायक असल्या प्रकारच्या प्रसंगामधून एवढे धक्के की ते सहन करणं, ते दुःख सहन करणं पुष्कळदा कठीण, आपल्या शक्तीच्या कठीण जातं. परंतु देवाने जर आपल्याला या रानाच्या मार्गामधून तो नेत आहे, हा मार्ग जर त्याने दिलेला आहे तर तो मार्ग आमचं नुकसान करू शकत नाही, आम्हाला अडवू शकत नाही, आम्हाला थांबवू शकत नाही. उलट या मार्गाने ज्यावेळेस विश्वासाने आम्ही चालत राहू त्यावेळेस हा मार्ग आम्हाला त्या वतनाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. देवाची आपण स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यासमोर नम्र राहून त्याचा हात धरून पुढे पुढे जाऊया. देव आपणास आशीर्वाद द्यावा. हालेलुया. आमेन.